नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की अर्णव ईश्वरीच्या पायात घुंगरू बांधत असतो. ते पाहून ईश्वरी विचारते, हे आत्ता का बांधताय माझ्या पायामध्ये? अर्णव म्हणतो, तू आत्तापासूनच डान्स प्रॅक्टिस करावी ह्यासाठीच. तिकडं वल्लरीने प्लॅन डिस्कस करण्यासाठी सौदामिनीला फोन लावलेला असतो. तिथं आता सौदामिनी तिला म्हणते, तुझा ह्या वेळेसचा प्लॅन तरी सक्सेसफुल होईल ना नक्की? आता वल्लरी तिला सगळा प्लॅन समजावून सांगते. तेच तिकडं प्लॅनचा एक भाग म्हणजेच नम्रता ही जिन्याच्या पायऱ्यांमध्येच एक धारदार मांजाची दोरी लावते आणि स्वतः सोफ्यावर जाऊन बसते आणि ईश्वरीला इशू इशू आवाज देते. मग काय, बिचारी ईश्वरी हातातलं काम करता करता खाली जायला निघते आणि त्या दोघी जणी ईश्वरीवर वाईट परिस्थिती ओढवण्याची वाट बघून हसूच लागतात. आता ह्या ईश्वरीच्या पायातून रक्त तर येईलच आणि ती जिन्यातून पडणार सुद्धा. कशी वाटली मग ही सख्खी बहीण नम्रता? मला कमेंट करून सांगा. पुढच्या फेरीत नम्रता रांगोळी काढणारे, ईश्वरी डान्स करणारे आणि ह्या दोघींच्या कलेवरूनच त्यांच्या नवऱ्यांचे आर्ट फायनल होणार आहेत. आता ही फायनल स्पर्धा असणारे, तर ह्यात नवरा बायको दोघे पण भाग घेणार आहेत. आणि आता तिकडं राकेश हा जेलमधून बाहेर तर येणारे आणि ईश्वरी अर्णवच्या आयुष्यात नक्की कोणते कोणते बॉम्ब फुटणार आहेत देवच जाणे. म्हणजेच की वल्लरी, सौदामिनी, नम्रता, देवसरे की राकेश